श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की। नरसिंह मेहता जुनागडमध्ये असताना द्वारकेहून यात्रा करून सगळे साधू संत परत आले आणि संतांनी नरसिंह मेहत्याला नमस्कार करून यात्रा सफल झाली, तुमच्या मुनीमने आमचे पुरेपूर पैसे दिले, एवढंच नाही तर आम्हाला प्रसाद दिला। नरसिंह मेहता हसले आणि म्हणाले, ते जे पैसे देऊन गेले ते भगवान होते, स्वतः द्वारकाधीश। म्हणे कसं, तुम्ही जेव्हा मला पैसे दिले, माझं काही तिथे हुंडी ठेवायचं ठिकाण नाही आहे, त्यावेळेला मी तुमच्या सगळ्या पैशाचा भंडारा करून टाकला, ते पैसे देवाने तुम्हाला दिले म्हणून तुम्ही ते द्वारका फिरले, पण कुठेच तुम्हाला माझं दुकान सापडलं नाही। मग देवाने तुम्हाला गावाच्या बाहेर गाठलं आणि गावाच्या बाहेर दिलं, ते देवच होते। म्हणजे भगवंताने दिले, मग आता त्याच्यातले काही पैसे शिल्लक असेल तर तुम्ही भंडारा करा ते तुमचे जे मिळाले परत देवाने दिले तर भंडारा करत राहा, म्हणजे येत राहतील आणि भंडारा करत राहील। त्यावेळेस द्वारकाधीशाने सगळ्या मनोकामना पूर्ण केल्या, ही संतांची खात्री झाली। कारण माणसाला खात्री होण्याकरता काहीतरी अनुभव यावा लागतो, म्हणून अनुभवाविन मान हलवू नको आणि हरिभजनाविन काळ घालवू नको। जोपर्यंत अनुभव येत नाही तर हरिभजन चालू दे, कारण देवाचा अनुभव येणं इतकं सोपं नाही। एक नारळामध्ये आणि एक पावशेर पेढ्यामध्ये अनुभव येणार नाही। आपण पण नारळ स्वस्तातलं स्वस्त पाहतो, आणखी 3 वेळा पाणी हलवून पाहतो त्याच्यात। त्या स्वस्ताच्या नारळात पाणी असेल कसं? हे नारळात पाणी असो या नसो, खोबरं त्या
पण याची खात्री नाही होत ना आपल्याला. आणि पाणी वाया जातं बरं, ते पोळलं की अर्ध खाली जातं. असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे. राजापुरतंच खोबरं चांगलं का बरं? तर तिकडे जमिनीचा गुण आहे तिथे. आपल्या धरणगावलाही नारळ निघतात आता, पण मधून ओलसट, कारण हवामान नाही त्याला. खारट हवामान आणि थोडंसं खारट पाणी लागतं, भुरसट जमीन लागते. म्हणून नरसिंह मेहत्याची एक मुलगी होती, तिला सासरी दिलेलं होतं. तिला मुलगा झाला. लोकांच्या रीतीनुसार मुलीला मुलगा झाल्यावर काहीतरी द्यावं लागतं, हा व्यवहार धर्म आहे. म्हणून आता हिची सासू जी होती ती अत्यंत लोभी होती. म्हणून हिच्या माहेरून काही येत नव्हतं. म्हणून ही हिच्या सासू सासऱ्यांना शिव्या देत होती, म्हणजे आई वडिलांना, मुलाच्या सासू सासऱ्यांना. आता मुलीला ते रोधक वचन ऐकून अस्वस्थ व्हायची. कोणत्याही मुलीला जर तुम्ही तिच्या आईबाबाबद्दल रोजच काहीतरी बोलत बसले की हे तूरखेड्याचे तुरटच आहे, तूरखेड्याचे तुरटच आहे, असं जर बोलले न, तापीच्या पारचे तिकडचे असेच आहे, असं जर बोलत बसले तर त्या मुलीच्या मनावर सारखा परिणाम होतो. उलट काय करायचं, तिला आनंद राहील असं बोलत राहायचं. पण जगामध्ये लोक सगळे व्यवहार आणि अर्थ याच्याने आसक्त झाल्यामुळे माणसापेक्षा पैशाला जास्त महत्त्व देत आहे. आज पहा तुम्ही, सगळे लोक द्रव्य पाहून मुलगी देत आहे आणि त्यामुळे ती सुखी राहील किंवा नाही याची शाश्वती नाही. टिकेल का नाही लग्न? 2 मुलं झाल्यावर सुद्धा लग्न टिकत नाही आहे. एवढं नाही तर 22-23 वर्षाचे मुलं असल्यावर सुद्धा विभक्त होण्याची तयारी आहे. 2 संत खरे बोलून गेल्यामुळे त्यांच्यामुळे केवढा वादविवाद सुरू झाला आहे. आणि त्यांनी खरे प्रमाण दिले म्हणून समोरचे श्रोते कसे असून ध्यान सांगावं. हल्ली श्रोते सुद्धा पैसा करता आलेले असतात किंवा आपल्याला खूप पैसा मिळाला पाहिजे प्रवचन ऐकलं की. म्हणून आत्मज्ञानाचे अधिकारी नसताना त्यांच्या पुढे आत्मज्ञानाचं प्रवचन करू. आता ज्ञानेश्वरीन गीता काय आहे? आत्मज्ञान आहे. मग आता तुमच्या पुढे इतकं ओकलं जातं, जर अयोध्येला करू, मथुरेला करू, काशीला करू, काय फरक पडतो तिकडे? तिथून आले की ज्या दिवशी अन्न चांगलं नव्हतं त्याची टिंगल करत बसतात सगळे. एवढं जास्त पैसे घेतले, एवढं असं बोलत बसतो आपण. आता एका खोलीमध्ये सगळे राहणे आणि प्रत्येकाला खोल्या 2-2 लोकांना खोल्या देण्यात, याला काय लागेल? पैसा. मग तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सोय पाहिजे असेल तर द्रव्य खर्च करावं लागतं आणि सगळ्यांना सोयी पाहिजे आजच्या काळामध्ये. कारण मनुष्य सोयीने इंद्रियांचा गुलाम बनलेला आहे, असं आहे. सगळ्या सोयी पाहिजे. तीर्थयात्रेमध्ये थोडेफार कष्ट होतात. आता मग ते अमरनाथचे लोक आले म्हणजे दादा 2 दिवस टेंट हाऊसमध्ये लावावं लागलं. तिकडे देव बी दिसेना आणि इकडे देव होईना. कष्ट सहन केले. म्हटलं पिंड केवढी दिसली सांग? तर म्हणजे एवढीच. कारण काय, एवढी पिंड असते ती. आणि एवढे 50 लाख लोक पोहोचल्यावर तिथे उष्णता निर्माण होते आणि तो बर्फ म्हणजे लोक गेल्यावर देव खाली जातो. असा कसा देव आहे तुमचा की दर्शन घेतल्यावर तो पगळतो? दर्शन घेतल्यावर तो पगळतो. 15 ऑगस्टपर्यंत राहता देव. पण मग नंतर जर समजा गेले तुम्ही तर तिथे देवभूमी आहे का नाही? ती पिंड तयार नाही होणार बर्फाची, पण ती अमरनाथाची भूमी आहे का नाही?
हां, हे कळायला पाहिजे. कारण तो उत्सव दिवस आहे, देव आहे, तेवढ्यापुरता येतो तो 1.5 महिन्यापुरता. तो बर्फ तिथून बरोबर टपकतो आणि ती पिंड तयार होते. पण एक मजा येते म्हणून लोक जास्त असं आहे. काय येते तरी गुरुद्वारावाल्यांनी खूप लंगर लावलेले असतात फुकट. त्यांचं ते काम खूप आहे अन्नदानाचं. कारण येणारा गरीब असो का श्रीमंत असो, तो जेव आणि रस्ता दार, दुसरं काही नाही. आणि पवित्रता, शुद्धता, म्हणून त्यावेळेस या मुलीनं वडिलांना निरोप पाठवला आहे की महाराज, माझी सासू फार ताण मारते आणि त्यामुळं मला शिव्या देते. रोज माझं हृदय जळत असतं. आईवडिलांचा अपमान ऐकून रोज माझं हृदय जळत असतं. तर तुमच्यापाशी जर काही नसेल तर तुम्ही येऊच नका. मुलीचं सांगणं काय आहे की नाही, माझ्या वडिलांपाशी मग ते न आलेले बरे, पण नाही आले तर ती कोणी बोल झालो का, नुसतं यायला काय झालं होतं, आम्ही काही मागत होतो का? आपले तर 2 तोंड्याचे माल नसतात. त्यामुळे मुलीचा संदेश आल्यावर नरसिंह महाराजांनी एक तुटकी बैलगाडी घेतली, म्हातारे बैल घेतले. तुटकी गाडी आणि म्हातारे बैल. ती गाडी पाहून सगळे लोक म्हणाले, नरसिंह महाराज तुम्ही जाता कशाला होते, तुमची निंदा होईल. म्हणे बाबा पोरीचं घर आहे, निंदा झाली तरी सहन करावं लागतं. निंदा झाली तर सहन करावं लागतं. काही अंगाला छिद्र पडत नाही कोणी नावलं. आणि नरसिंह मेहता तर संत होते. संताला कोणी निंदो अथवा वंदो सारखाच. म्हणून त्यावेळेस आपल्या पुत्रीच्या लग्नाच्या वेळा भगवंताला अनुभव, आपल्या नरसिंह मेहत्याला भगवंताचा अनुभव होता. भगवंताने काहीच कमी पडू दिलं नव्हतं. म्हणून या व्याह्याकडचा कोकल्या नावाचा पुरोहित होता. त्याला आधी नरसिंह मेहता दिसले. म्हणजे ब्राह्मणाला आधी नरसिंह मेहत्याचं दर्शन झालं आणि त्याने ओरडायला सुरुवात केली. ते आले जुनागडवाले, काय गाडी आहे तुटकी, काही गरज होती का याला, 2 बैल म्हातारे, यांना कुठे उतरवता आता? तर म्हणे गाईच्या गोठ्यात उतरून द्या. म्हणून सगळ्या गायी बाहेर काढल्या आणि नरसिंह मेहत्याला गाईच्या कोट्यात. मुलीला वाईट वाटलं की ढोरांच्या कोट्यामध्ये माझ्या बापाला उतरवलं. लक्षात ठेवा, आपल्या सुनेला जर आपण त्यांच्या आईबापाचा असा अपमान केला तर ती आपल्या घरात राहून असं नक्की म्हणते यांचं बरं नाही होत, कोणी बोलणारच ते. म्हणून गरीब जरी व्यायी असला तरी त्याचा अपमान करायचा नाही. कोणाकरता? आपल्या सुनेकरता, आपल्या मुलीकरता. तुम्ही शेवटपर्यंत 50 वर्ष झाली तरी दुसऱ्याचीच म्हणता. त्यामुळे तुम्हाला ते प्रेम उपजत नाही. आता दूध देणाऱ्या पोरी नोकरी करून काय देतं तुम्हाला? पैसे. तरी तसंच बोलता तुम्ही. कारण तुमची जी वृत्ती आहे ती वाईट आहे. आपल्या मुलाला जीव घालणारी, आपल्या मुलाला सुख देणारी, आपला वंश वाढवणारी, हिचा तिरस्कार करायचा का? पण जमतं कुठं? का करता? कुठे गेला तुमचा परमार्थ? परमार्थ याच्यामध्ये भरलेला आहे. श्रीमंत व्यायी मिळाला तर तो तुम्हाला उभं करत नाही. तो जावायला म्हणतो मी तुला फॅक्टरीत टाकतो, इकडेच राह. हे सगळीकडे असं आहे. ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे असं वातावरण नाही तयार होत. जे आहे वातावरण त्याला आपल्या मनासारखं करून घ्या, त्याला निभवून घ्या. बरेच लोक आपल्या व्यायाला म्हणतात घेऊन जाऊ पैसे,
आणि करून आणा तिकडे काय आणि बिलकुल कपडे बिपडे शिवून घ्या, मी पाहून येईन सगळं. असे लोक आहेत खूप, नाही असं नाही आहे. कारण त्यांच्या मनामध्ये देवत्वाचं वास्तव्य आहे. दुसऱ्याला मदत करण्यापेक्षा व्यायालाच मदत केलेली काय वाईट आहे? हां, नुसतं त्या म्हणायचं महात्मा गांधीची प्रार्थना, जयांना कोणी ना जगती सदा जे अंतरी रडती, दया जावोने उठवावे ना आपल्या व्यायालाच रडवावे. हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. हा जो धर्म सांगितलाय, स्वकीय कोणाला म्हणतात, स्वजन कोणाला म्हणतात, जे आपल्याशी संबंधित आहे ते स्वजन आहेत. मराठी शब्दाचे अर्थ सुद्धा लक्षात आले पाहिजे आपल्याला. म्हणून ते म्हणतात जन्म देती आई सोडून देतात मानलेली आई, मानलेली बहीण. अरे रिकामे कामं गावरं लावले ते आहे ना. मानू नये असं नाही, पण जे खरं आहे त्यालाचा अवमान नाही करू. म्हणून ते म्हणतात कन्येला कळालं पित्याच्या आगमनाची बातमी आणि तिने पाहिलं तर गाडी रिकामी होती. मुलगी सुद्धा तिने पाहिलं गाडीत तर काही झालं नाही बाबा रे, तोडून पाहिलं आणि आपण एकटे बसलेले आहे, आता काय होईल. मुलगी आल्यावर म्हणाली बाबा तुम्ही काही आहेर आणला की नाही, माझ्या सासूला तर खूप पाहिजे. म्हणे तू असं कर, तुझ्या पूर्वहिताला त्यांना यादी करायला लाव आणि सगळी यादी माझ्याकडे पाठवून दे, सामान येऊन दे. म्हणे कोण येतं? म्हणजे तुझ्या लग्नात कोण आलं होतं? तरी मुलीची खात्री होईना. कारण एकदा आपलं काम झालं की दुसरं काम झालं पाहिजे असं आपल्या मनात येतं. आणि ते कधी काम त्या देवांनी केलं नाही, देवाचं काही खरं नाही. जास्ती रोग आल्यामुळे पावर गेली, देवाची पावर जात नसते आणि त्याच्यात पावर येत नसते. देवापाशी भाव ठेवावा लागतो. जया जैसा भाव तया तैसा देव. ज्याला जसा भाव असतो त्याला तसा देव येतो. पहा तुम्ही आता सगळे पितळीचे देव काढून चांदीचे देव करायला लागले. चांदीचे देव केल्यावर 8 दिवस पूजा करत नाही, मग काय उपयोग झाला त्याचा? तर देव कशाचाही असो, देव नर्मदेतल्या गोटा जरी असला तरी तो देव आहे, त्याला देवत्व प्राप्त होतं. पहा किती वर्षापासून नागपंचमी चालली आहे, किती लोक पाहिले असतील तुम्ही टी व्हीवर त्या नागाचं दर्शन करायला. आणि इकडे घरघरातल्या महादेवाला नाग ठेवत नाही, काढून टाका. नवरा धुसफूस करतो. आता नवऱ्याने जर धुसफूस नाही केलं तर घरात गोंधळ होतो. थोडंफार धुसफूस केलीच पाहिजे. सगळ्यांनी नाक काढून टाकले. आता काल आपण तिथे नाक ठेवला तर किती लोकांना दिसला? कोण खरं पाहतच नाही ना नीट. हा असं आहे ते. महादेवाच्या अंगावर नाग नाही का? पूर्वीच्या बायांना मंदिरात सुद्धा जायला मिळाले. आपल्या त्या पेटीवर असं बोटानं नाक काढून टाकत, पूजा करून टाकत, लाया फेकून देत, दूध दाखवून देत, मोकळं होऊन जाय. तरी त्यांचा मुलगा इंजिनियर झाला ना अमेरिकेत आहे. तुमच्या पोराला 22 शिकवण्या लावून देतो, एक मार्क राहून जातो. कारण तुमचं मन तुम्हाला खातं. काय खातं? मन. आणि मन हे लोभी झाल्यामुळे ते खातं. मनाला थोडं नीट करा. नेहमी रोज जर सगळे पक्वान्न खाल्लं तर शरीर गब्बार बनत जातं. तर पक्वान्न हे सणावारालाच पाहिजे, हे आलं पाहिजे. हे लक्षात येत नाही. आता पहा तुम्ही, या 4 महिन्यामध्ये 40 वर्षाच्या लोकांना हार्ट अटॅक आले. गव्हर्नमेंटने काय जाहीर केलं? बाहेरचं खाऊ त्याच्याने आलाय. ऐकतंय का कोणी? नाही ऐकत आहे. केव्हा तरी गेले तर ठीक आहे, कारण ते अन्न शरीराला पोषक नाही आहे. हृदयाला जे पोषक पाहिजे ते नाही आहे. ते
ते अन्न काय करतं, हृदयाचं शोषण करतं. आणि हृदयाचं शोषण हे दुःख देतं. म्हणून त्यावेळेस नरसिंहानं सांगितलं, बेटी तू चिंता करू नको, तुझ्या सासूला ज्या ज्या वस्तू पाहिजे तेच लिहायला सुरुवात करून लाव. त्यावेळेला ती मुलगी हसली आणि पित्याच्या चरणावर मस्तक ठेवून निघून गेली. आता तिच्या गावानं, तिच्या सासूनं सगळ्या नातेवाईकांना बोललो की काय आणणार आहे म्हणून गमतीनं यादी लिहायला सुरुवात केली. मग हा जो पुरोहित होता, हा यांचा मुनिमजी सारखा होता, याला विचारलं की तुला काय पाहिजे, म्हणजे मला एवढा धोंडा दगड. त्यांना माहिती ना काही देणार, याची गाडी रिकामी आली आहे, हा काय देणार. म्हणून या पुरोहिताने, मुनिमने दगड लिहून दिला त्याच्यात की पुरोहिताला दगड. देवाने दगडच आणला बरोबर येताना. आणि इतके चिडले होते की जाता जाता याच्या डोक्यावर टाकून द्यावा, पण ब्राह्मण आहे, मारायचं नाही, म्हणून देवाने मारलं नाही त्याला. किती संतांची टिंगल करायची. किती की त्याला काही मर्यादा आहे. एक संताच्या पत्नीचं बाळंतपण आलं, त्या संतांनी सांगितलं की मी माझ्या बहिणीला बोलून आणतो. तर ते बहिणीकडे गेले, तर बहिणीकडे अशी काही गोष्ट लागली तर ते विसरून गेले. शेवटी देवाला जावं लागलं आणि तिचं बाळंतपण करावं लागलं. नाव सुद्धा देवाने ठेवलं, जबडं टोपडं काय असेल ते सगळं देवाने. चोखा म्हणजे शुद्ध होता तो. शुद्ध ज्याचा भाव झाला त्याला देव ठाईच सापडाला. जोपर्यंत शुद्ध भाव होत नाही तोपर्यंत देवळात सुद्धा देव दिसत नाही. टरबूज जर पाहिलं एवढं मोठं देवाच्या पेटीवर तर दर्शन करणं, एवढं देऊन टाकतं लोक. काय झालं, लोक हे मातले बरं. म्हणजे ते देवाचं टरबूज पाहून हा दुसऱ्याला मातलं म्हणतो. त्याला म्हटलं थोड्या वेळ थांब, प्रवचन झालं की कापलं जाईल, त्याच्यातली एक चिरी भेटेल तुला, बैस. अशी वृत्ती असते ती. करी वृत्ती संत तो संत जाणा. संतांची वृत्ती शांत असते, म्हणून त्यांच्याजवळ देव असतो. त्यावेळेस सगळ्यांना कपडे अलंकार लिहिलं. नरसिंह मेहत्यानं चिठ्ठी आली, वाचवायचं काम नव्हतं, देवाजवळ ठेवून दिली आणि आपलं भजन करत बसले. राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद. आधी ओम नमः शिवाय म्हणत होते ते. शंकर भक्त होते, जसं आमचा नरहरी सोनार, तसे हे नरहरी नरसिंह मेहता. नरहरी सोनार सुद्धा ओम नमः शिवाय शिवाय शब्द घेत नव्हता. पण जेव्हा पांडुरंगाचं यात्रा आली की पुढचा दरवाजा बंद. अजूनही लोकांना मंदिराच्या रस्त्यात घरात लगे तर यात्रेच्या वेळ बंद होता. बुचका येते म्हणे. काय येते असं आहे ते. पूर्वी लोक आपल्या व्यायाला सुद्धा बोलवायचे, बा आमच्या गावची यात्रा, या यात्रा पाहायला. जत्रा पाहणारे सुद्धा बोलवत होते, यात्रा पाहणारे सुद्धा. जत्रा लक्षात आले ना सुनसगावची. असं आहे ते. तर त्याचं कारण आहे आनंदात घ्यायचं आहे. लोक यात्रेच्या दिवशी, जत्रेच्या दिवशी घरामध्ये सगळे नातेवाईक येतील, वा खाया प्या चांगलं करा, पहा जत्रा आनंदाने. म्हणून त्यावेळेस यांनी यादी ठेवली आणि आहेराची वेळ आली. मुलगी पाहते, कोणी आलं कोणी, तर सगळ्यांचे आहेर सुरू व्हायच्या आधी तेवढ्यात देवाने रूप पालटलं आणि नरसिंह मेहत्याचं मुनीम म्हणून पगडी बिगडी मस्त उपरणं बिपरणं, कपाळी गंधबिंद द्वारकेचा, आणि सगळं सामान घेऊन रथ झाला सगळा. म्हणजे कोणाचा रथ आला, कोणाचा म्हणे व्याई, अरे त्यांना आणा तिथून आणा.
मुलगी म्हणे नाही बाबा येणार नाही ते. लोक म्हणे नाही येणार काय काय आलं ते तर पाहू. यादीप्रमाणे वाचलं गेलं. सासू सासऱ्यांना सोनं नाणं बांगडी कपडे लत्ते घेणं देणं, या मुलाला त्या मुलाला त्या मुलीला शेजारच्याला पाजारच्याला. अरे म्हणे तो राहून गेला त्यालाही बोलो. आता ते काही संपणारच नव्हतं ना. सगळ्यांना आहेर झाले, मुलीला आहेर झाला, व्याह्याला आहेर झाला, सगळे अलंकारानं विभूषित झाले. आणि सगळे म्हणायला लागले एवढा श्रीमंत असून आपल्याला कळू देत नाही, राहतो कसा. हां, बैल मरतूक मडे, गाडी तुटकी. हां, बेटा असा अर्धवट गुंडाळलेला, अंगावर एक शर्ट, खाली एक धोत्र, कपाळी गंध आणि तोंडात गोविंद 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 अशी अवस्था. सगळ्यांना सासूने कपडे वाटले, जणू काय ती स्वतःकडचे देते असं दाखवत होती. माझ्याकडचे देते वा. पण लोकांना कळून गेलं होतं हिचा स्वभाव कंजूस आहे, ही देणार नाही. मग कोणी सांगितलं हे सुनेच्या बापाकडचं आहे. ते मिळायला लागलं. आणि तेवढ्या वेळामध्ये एक झाडूवाला गोठा साफ करायला गेला आणि ते भजन करीत होते आणि भगवान समोर भजन ऐकत होते. आणि नरसिंह मेहत्याच्या डोळ्यातून घाळ घाळ अश्रू वाहत होते. देवा तुला काय रे माझ्याकरता किती सहन करावं लागतं, किती भजन करू की त्या भजनानं तुझे उपकार भेटतील मला माझे. आज सगळं वैभवचा चाललं आहे. हरिनामाचं कीर्तन करून भगवताचा प्रसाद आणि आज वाटला जातोय, सगळ्यांना आनंद होतोय. या सफाई कामगारानं ते सगळं पाहिलं आणि तिथे गेलं. अरे इथे काय बसलोय म्हणे. म्हणजे मग त्या गाईच्या गोठामध्ये नरसिंह मेहत्याच्या समोर प्रत्यक्ष भगवान बसले. मी पाहून आलो डोळ्याने, कानाने ऐकून आलो. आता त्याच्यातले जे काही 2-4 भगवत भक्त होते ते पळाले आणि गाईच्या गोठ्यामध्ये गाईचं दर्शन घेऊन दुरून पाहिलं तर भगवान बसलेले. आणि नरसिंह मेहता पदावर पद गात आहे, पदावर पद गात आहे, पदावर पद गात आहे. परमात्माला 2 रूप धारण करावं लागलं. एक गाईच्या गोठ्यात आणि दुसरं व्याह्याच्या मठात. 2 रूप धारण करावे. एक द्वारकाधीश बनून आले आणि एक बालमुकुंद बनून आले. 2 रूप आहेत त्यांचे. बालमुकुंद म्हणजे गोकुळातलं रूप आणि द्वारकेतलं म्हणजे द्वारकाधीश. नरसिंह मेहत्याला आबाल वृद्धांना सगळं वाटलं गेलं. मूल्यवान वस्त्र आभूषण, ती सगळी शोभा. काही विहीन म्हणाली या आपल्या व्याजवळ काहीतरी झाले, काळी जादू आहे. हो, आता युरोप आणि युद्ध भूषण चाललं आहे, तिथेही काळी जादूचा प्रयोग झाला. म्हणजे ह्या विद्या केव्हा केव्हा अशा नास्तिक लोकांना सुद्धा दिसून जातात आणि त्याच्याने युद्ध चाललं आहे. इकडे मात्र भगवंताच्या नामस्मरणानं तो गायीचा गोठा आणखीन पवित्र होतो आहे. तो गायीचा गोठा पवित्र होतो आहे. आणि तेवढ्या वेळामध्ये या मुनींचं आणि ब्राह्मणाचं आयराला नाव पुकारलं गेलं आणि देवाने काढला दगड घेतला टाकू डोक्यात. यापुढे भगवत भक्ताची निंदा करशील, श्रीमंताचं अन्न खातो म्हणून तुझी मती भ्रष्ट झाली आहे. काल ते बुवा लोकांना सांगितलं मी, कोणी येईल भागवताला तर काय त्याच्या घरी चाललं जाऊ का. हां, त्याचं काही उद्योग पाहायला पाहिजे ना. काय उद्योग करतो एवढं देवाचं नाव गुणानुवर्णन.
फक्त मंदिरातच करायला सांगितलं आहे, आपण तर रस्त्यात करतो. आता तिकून भज्यांचा वास येतो, इकून जिलेबीचा वास येतो, भागवत चालतं. बाजार करून टाकला. फक्त एकाच ठिकाणी बाजार आहे, पंढरपुरात. पंढरी हरिनामाचा बाजार. दुसऱ्या ठिकाणी बाजार नाहीच आहे. तुम्ही जेवढं डेकोरेशन कराल, डेकोरेशन म्हणजे देव नाही आहे. हे व्यंकटेश मंदिराचं बांधकाम चालू होतं आणि डोंगरे महाराज गेले, ते मंडप बांधणं चालला होता, ते द्वार. तितके माझ्यासमोर बोलले, ते या दगडा मातीत काय पैसे घालतो म्हणे, अन्नदान करत जा. कारण अन्नदान हे राहतं कायम. त्यांनी जिथे जिथे भागवत केले तिथे अन्नदान सुरू करून दिले. पंढरपूर मंदिरवाल्यांनी बंद करून दिलं त्यांचं अन्नदान. असं आहे ते. कारण जे द्रव्य गोळा होतं ना, ते द्रव्य असंच असतं की ते बुद्धी बिघडवणारं असतं. कारण ते बुद्धी बिघडवून कमवलेलं असतं. म्हणून अजूनही खेड्यातले लोक, आपला मुलगा जरी मोठा अधिकारी असेल आणि त्याचं काही आवक जावक त्यांनी पाहिली, तेव्हा त्याला करू भाऊ, तुझ्या घरी एवढ्या भक्त्यात काही वाटत नाही, तिथेच बरं आहे. डांबुर्णीला डांबून ठेवलं तरी चालेल, पण डांबुर्णीलाच बरं आहे मी, ते येत नाही ते. मग ते सून काय म्हणते, त्यांच्या नशिबात नाही ना, माझ्या बापाच्या नशिबात आहे. म्हटलं राहू दे तुझ्या बापाला तिथे. हे असे राहत नाही म्हातारे. अरे बोलत नाही ते, पण राहत नाही. आले काही सणावाराला, मला जाऊ दे पटकन, जे ढोरं राहतील ते. मग ते म्हणतात त्यांना पोरांपेक्षा ढोराची किंमत आहे. असं आहे ते. कारण तो बडीजाव असतो, तो या लोकांना पटत नाही वैष्णवाला. कोणी आला त्याला देवाच्या वेळा जीव घालणं, पाणी पाजणं, हेच ते वैभव आणि सुख समजतात. म्हणून त्यावेळेस संयोगानं हे सगळं घडलं. नरसिंह मेहतांच्या कन्येनं गोशाळेमध्ये जाऊन पित्याची प्रार्थना केली की बाबा तुम्ही आज माझी लाज राखली. म्हणे मी नाही राखली. तो मुनी, अगं मुनी म्हणजे तुझ्या घरी मी देव आला तरी तुम्हाला ओळखता नाही आला त्याला. कारण देव तोच ओळखेल ज्याचं द्रव्याहून मन हटेल, तो देव ओळखेल. ज्याचं द्रव्यावर मन आहे तो देवाला ओळखू शकत नाही. अजून आपलं मन कुठे आहे? द्रव्यावर. मी आणि माझं अशी आपली कल्पना आहे. हे लक्षात आलं पाहिजे. त्याग हा बुद्धीमध्ये एकदा आला की त्या माणसाला भोग आणि वैभव याविषयी सगळं कळून जातं की हे सगळं अशाश्वत आहे. आणि शाश्वत काय आहे हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं त्यावेळा. म्हणून नरसिंह मेहत्यानं आपल्या कन्येला समजावून सांगितलं की पुत्री, तुझ्या नशिबानं तू चांगल्या घरी आली आहे, फक्त तिथे सावधान राहा. सर्व घरातल्या लोकांमध्ये, येणाऱ्या माणसांमध्ये देव पाहायला सुरुवात कर, म्हणजे तुलाही दर्शन होईल. काय उपदेश केला आहे? घरातल्या लोकांमध्ये सुद्धा देव पहा. ती जर सासू तुला छळते तर छळू दे, पण तिची व्यवस्था ठेवणं, तिला खाऊ घालणं, हे देवाला खाऊ घालते आहे असं म्हणून खाऊ घाल. सासऱ्याचं करताना देवाचं करते आहे. घरातल्या सगळ्या लोकांचं देवाचंच आहे. आणि येणारा अतिथीसुद्धा आपल्याकडे देव आहे असं पाहून तू जग, म्हणजे आपल्या घरातलं नाव निघेल आणि तुला भगवंत दर्शन देईल. असं आहे. त्या सावता महाराजांच्या गावामध्ये एक सावकाराचा नियम होता, दरवर्षी वारीला जाणं. आणि सावकाराला व्याधी उत्पन्न झाली होती. त्याच्या पत्नीने सांगितलं की आता तुमची व्याधीचं मी किती दिवस करू, मी वारीला घेऊन जाईल. म्हणून ती आरण गावून पंढरपूरपर्यंत वारीला यायची.
आणि जाताना पंढरपुरामध्ये आता संपत्ती असल्यामुळे अन्नदान वगैरे सगळे लोक तिथं वाहवा करायचं. आणि त्यावेळेस ही गेली 2 दिवस, तेव्हा तिच्या नवऱ्याची तब्येत खराब झाली जास्ती. तर सावता महाराज त्याच्या घरी जाऊन त्यांची सेवा करायची. सावता महाराज पंढरपूरला जात नसत. तर त्यावेळेला सावता महाराजांना त्या सावकाराने सांगितलं, का हो म्हणे महाराज, हिचं कर्तव्य काय आहे की माझ्याजवळ थांबायचं, ही वारीला जाते. म्हणे बघ, तिला जाऊ दे, तुझं मी करायला आलो ना. नाही म्हणे, तिला आज पांडुरंगाने दर्शनच द्यायला नको. असं नवरा बोलला. साहजिक आहे, पत्नीलाच बोलू शकतो मनुष्य, काय इतकं देवदेव करते. तर त्यावेळेस बरं, मनुष्यसुद्धा इतक्या दिवस पवित्र स्त्रीबरोबर राहून पवित्र नाही होत, पण अपवित्राबरोबर राहून अपवित्र लवकर होऊन जाते. कारण त्याच्या नशिबामध्ये ते ही मोठ्याची सून, त्यामुळे बडीजाव लागून गेली, माणसाची किंमत कमी होऊन गेली. जरी आपण व्यवहार करत असलो तरी लोकांना सांगायचं, त्यांना विचारून घ्या, त्यांना विचारून घ्या, त्यांच्याजवळ जा. त्यांना काय समजतं, आता मी जाय सगळं असं समजलं की गेलं भाकर भाऊ. हे रहस्य लक्षात आलं पाहिजे. तर ती ते वारीचं मोठेपणा घेत होती. देवळात गेली तर तिला पांडुरंग दिसलेच नाही, कारण नवऱ्याचा श्राप होता. ती परत आली तर त्यावेळा गावातल्या लोकांनी सांगितले की 2 दिवस सावता महाराज सेवा करून गेले तुझ्या पतीची. आणि तेव्हा तिला कळालं की आपण पतीत देव पाहण्यापेक्षा यात्रेत देव पाहायला गेलो म्हणजे आपल्याला दिसला नाही. असं संतांची प्रक्रिया असते. न बोलता त्या बाईला दुरुस्त करून दिलं कोणी? सेना महाराज. कारण दुसऱ्याला बोलू नये. दुसऱ्याला त्याने कधी म्हटलं तुम्हाला काय सांगायचा अधिकार आहे, तर प्रश्न मिटला. म्हणून संतांनी कसं परिवर्तन केलं ते लक्षात ठेवा. कारण परमेश्वराला सुद्धा दीन दुबळ्याची सेवा करणारा असं आहे. म्हणून अनेक संत दीन दुबळ्यांची सेवा करतात. ज्यांची कोणी करत नाही अशांची सुद्धा सेवा करतात. मध्यम संत दीन दुबळ्यांना जीव घालून अन्नाची सेवा करून देतात. कोणी कपड्याची सेवा करतं, कोणी औषधाची सेवा करतं. कारण आपल्या सनातन धर्मामध्ये सेवा धर्म सगळ्यात मोठा. म्हणून घरामध्ये सुद्धा आपण काम करताना मलाच काम करावं लागतं असं न म्हणता आपल्या नशिबी सगळ्यांची सेवा आली आहे, ती आपण केली पाहिजे असा भाव ठेवून संसार करायचा. आणि मग त्यानेच म्हणायचा अवघाची संसार करीन, नुसतं ओरडून उपयोग नाही. मग त्याने म्हणायचं. कारण ते संतांचे अभंग आहे. त्यांनी प्रत्यक्ष अनुभव करून अभंग लिहिलेले आहे. माऊली अभंग 28 याच्यावर सुद्धा बोलते. हे 28च काय आहे, कशाकरता हे 28 अभंग लिहिले हरिपाठाचे. तर या 28 अभंगामध्ये माणसाचं तन मन आणि धन सुधरवण्याकरता आहे. पहा तुम्ही, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी आल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गण. काय केलं आहे की तुला देव जो समजतो त्याच्यामध्ये क्षणभर बसून विचार कर. बस विचार करायला सांगितलं आहे. कसा देव पाहशील तर म्हणतो निनावनेता तैसे घेई अनंता वाया व्यर्थ संधी मार्ग. कसा आहे तो परमात्मा? एक हरी आत्मा जीवशिव सम वाया तू दुर्गम न घाली मन. मन इकडे तिकडे जाऊ देऊ नको. लगेच मनाला उपदेश करून दिला. म्हणजे हे जे 28 अभंग आहे हे 28 तत्व आहे. हे तत्व आपल्या लक्षात आले पाहिजे. आपण रोजच म्हणतो पण तत्वच समजत नाही. दह्याला जर मंथनने केलं तर लोणी निघणारच नाही. लोणी निघाल्यावर तापवल्याशिवाय तूप मिळणारच नाही. आपलं विज्ञान तर असं सांगतं की लोण्यामध्ये मीठ टाकून खा. हल्ली काय आहे ना, मिठाचं लोणी मिळतं बाजारामध्ये. असं आहे.
लोण्यामध्ये साखरच गेली तरच ते लोणी पूरक आहे, नाही तर ते अपायकारक आहे. लोण्यात काही तळलं जाणार नाही, हे लक्षात आलं पाहिजे. हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा माणसाला कळेल. मनाला वैराग्य दिल्याशिवाय भगवंताचं ज्ञानामृत भक्ती अमृत हे प्राप्त होणार नाही. ज्ञान हे अमृत आहे, भक्ती हे अमृत आहे. म्हणून माऊलीने अमृतानुभवाची निर्मिती केली. अमृताचा अनुभव कसा येईल? पहा तुम्ही, आजही बाजारातलं तूप आणि आपण घरी केलेलं तूप त्याच्या वासातच फरक आहे. तुम्ही तूप कडवा, लोक म्हणताय मस्त वास आला, चांगल्या तुपाचा वास आहे, आणि बाजारातलं आणलेलं तूप गरम करा, येत नाही वास. का? तर त्याच्यातलं सत्व कमी आहे, याच्यामध्ये पूर्ण सत्व आहे. सत्वाला सुगंध आहे, तत्वाला नाही. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकार नरसिंह मेहत्यानं आपल्या मुलीला समजावून सांगितलं की सासू सासरे न म्हणता देव म्हण आणि घरात जा. नरसिंह मेहत्यानं अशी ही अद्भुत लीला केल्यानंतर ही अद्भुत लीला त्या झाडूवाल्यानं व्याह्याच्या गावात पसरवली. व्याह्याचे गावातले लोक ज्या वेळेला जुनागडला आले तेव्हा जुनागडला आलेल्या व्याह्याच्या गावातल्या लोकांनी जुनागडमध्ये ही वार्ता पसरवली की परवा नरसिंह मेहता त्यांच्या मुलीच्या याला आले, तर गाडी नुसती आणली होती, त्या गाडीतून इतकं गावाला व्याह्यांना त्यांना पुरवलं. आणि नरसिंह मेहता ज्यावेळेला भजन करत होते गाईच्या गोठ्यामध्ये, त्यावेळेला देव प्रत्यक्ष बसले होते. आमच्या सफाई कामगाराने आम्हाला सांगितलं आणि त्याच्यामुळे आम्हाला दर्शन झालं. असं जेव्हा सांगितलं तेव्हा गाव सगळं जुनागड नरसिंह मेहताच्या चरणावर पडायला लागलं. आणि जसं जसं गाव भगवंताच्या आपल्या नरसिंह मेहताच्या चरणावर पडायचं तसं तसं नरसिंह मेहता म्हणायचे, भयू थई जंजाल भजसू श्री गोपाल. हे जंजाल काय उपयोगाचं आहे? आपल्याला गर्दी झालं तर बरं वाटतं, पण गर्दीची व्यवस्था नाही ठेवता आली तर पंचायत होत्या ना. त्यांच्या घरी लग्नाला गेलो, काही खायला मिळालं नुसतं बर्फाचा गोळा बी भेटला नाही. हो काय असं बोलून टाकतं मग. म्हणून विस्तारम न कोरिया, शास्त्र असं सांगतं काही गोष्टी जास्त मोठ्या करू नका. हे आता बा त्या मनसा देवीला गडबड होऊन गेली, लोकांनी मरून गेले. कशाबाई धांदल करता लोक. आता नाही मिळाला प्रसाद तर तो बालाजीचा प्रसाद विकत मिळत होता तो घ्यायचा होता, पण ते पडले गेले. सवलत खोटी घेण्यात पटायचं आपण. सवलत खोटी घेण्यात पटायचं आहे. म्हणून मी प्रसाद वाटणाऱ्यांना काय सांगतो, एक जणाने इकून वाटायचा, कारण तो तिकून वाटणारा कधी इथे संपून गेला तर ते म्हणतो बा तिकडच्या तिकडेच मिळतो. इकडून एकाने वाटत जायचं, म्हणजे हा संपला तर तो मिळतो, तो संपला तर त्याला मिळतो. अशी पद्धत आहे. कारण लोकसंख्या माहीत नसते, त्यामुळे प्रसाद तसा येतो. बरं आती थोडा दिला तर मन भरत नाही, दोन्ही गोष्टी असतात ना. म्हणून त्यावेळेस नरसिंह मेहता आणि या दोन मुली, एक कुंवरसेना आणि रतनसेना, या दोन्ही पुत्री भगवत चिंतनामध्ये वडिलांची कीर्ती ऐकून मग्न झाल्या. पहा, दोन्ही ज्या मुली होत्या त्यांना आपल्या आईवडिलांची कीर्ती ऐकून ईश्वराच्या भजनाला लागल्या. काहीतरी जीवनात माणसाला प्रसंग घडावा
लागतो. कोणाला दुःखाचा प्रसंग असतो त्या दुःखाच्या प्रसंगाने तो वळतो देवाकडे. काही लोक आर्थिक प्रसंगानं ईश्वराकडे वळतात आणि काही लोक पूर्व सुकृतानं देवाकडे वळतात. सगळ्यांचं पूर्व सुकृत नसतं, पण एक लक्षात ठेवा, शारीरिक आणि आर्थिक बल पुन्हा आलं की माणसाला देवाचा विसर. आता देवाने इतकं काम लावून दिलं आहे तर त्याच्याकडे पाहायलाही वेळ मिळत नाही, असं रडतामध्ये दोन्हीकडून रडतात. ते नसलं तरी रडतात ना असलं तरी रडतात. म्हणून काही श्रीमंत लोक 9 वाजेपर्यंत मी कोणालाच भेटू शकत नाही असं लिहून ठेवतात ते. कारण ते त्यांच्या जीवनाचं जे कार्य आहे ते पूर्ण केल्यानंतर 9 नंतरच भेटतात. कारण त्यांना माहिती आहे ना की हे जीवन जे मिळालेलं आहे. तसं पाहिलं ना आपण मध्यम माणसं आपल्या शरीराला सुद्धा वेळ देत नाही. आंघोळ करायची रली तर 2 मिनटात बदबद पाणी ओतलं की दादी आंघोळ. आणि त्यामुळे शरीर स्वास्थ्य लाभत नाही. शरीराची शुद्धी जी आहे तिला थोडा वेळ देऊन केलं पाहिजे. जसं भूक आणि विश्रांती आपण घेतो ना तशी शरीराची स्वच्छता आणि पवित्रता ही सुद्धा असली पाहिजे. ध्यानानं आणि भजनानं शरीर अत्यंत पवित्र होतं. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रची होय देह त्याचा. म्हणून त्याला वेळ दिलाच पाहिजे. काही लोक विचारतात जप चालता चालता केलाच चालेल का? मग काही वेळा अवमानावं लागतं. तुला वेळच नाही आहे, गाडी बुला रही सिटी बजा रही वाद बस बैस सिट्या. एक 20 मिनटं तरी. आता तुम्ही आप मंत्र म्हणता ना अत्रिपुत्रो महादेवो दत्तात्रय महामुनी तस्य स्मरण मात्रेण सर्व. तर खरंच म्हणणाऱ्यांकडे पाहून त्यांचा हिशोब करत जा. नाही तर काही लोक गप्पा मारत बसतात, त्यांचा हिशोब कसा काय करायचा? तर हिशोब त्याचाच होईल की त्याचा जप. तो उद्यापासून तुम्ही डोळे लावून म्हणा, जास्त प्रभाव येईल. कारण जरी माळ चालू असली इकडून कोण आलं तिकडून कोण, डोळे फिरवता ना इकडे तिकडे. तर डोळे बंद करून जप करून पहा. नुसतं कानाने ऐकू आलं तरी मन कान फिरवून देतं, डोळ्यानं फिरून जातं. म्हणजे ते ज्ञानेंद्रिय आहे, यांचे दरवाजे बंद केल्याशिवाय मनाच्या ठिकाणी ज्ञानरस किंवा भक्तिरस निर्माण नाही होत. ज्ञानरस आणि भक्तिरस निर्माण नाही होत. एक ऊसाचा गुऱ्हाळवाला होता. त्याच्याकडे एक संत जाय येऊ करायचे रस्त्याने. तर त्या संताने तिथे एकदाच ऊसाचा रस्त्याने दिला तर घेतला. म्हणे भाऊ मी तुझ्या दुकानावर बसत जाईल पण रोज मला ऊसाचा रस देऊ नको. म्हणाले का? म्हणे नाही. मग ती मलाही सवय लागून जाईल. तो म्हणे मला पुण्य झालं पाहिजे. नाही म्हणे तुझं पुण्य कशाने होईल? तू जे चुकतोय ते दुरुस्त केलं तर पुण्य होईल. कारण खरे संत असं सांगतात. म्हणे माझं काय चुकतं? तर म्हणे तू आता हा ऊसाचा रस करताना त्या ऊसाच्या रसाच्या जवळ माशा किती आहे? भरपूर. 2 माश्या मरून जर एका चपाटात गेल्या तर समोरच्या माणसाला काय होईल? व्याधी. तर इकडच्या बाजूने एक पंखा लावा म्हणजे त्या माशा अशा निघून गेल्या पाहिजे. संत काय करतात? तुमच्या कृतीमधली जी कृती आहे ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात. तर आपल्या मनामध्ये किंवा आपल्या डोळ्यामध्ये, आपल्या मनामध्ये डोळ्यातून आणि कानातून कोणाची निंदा स्तुती ऐकल्यानं किंवा काही कोणाचा पैसा पाहिल्यानं, कोणी आणला समजा एखाद्यानं तो पेढ्याचा बॉक्स आणला एवढा मोठा, कसं काय परवडतो? याला काही गरज होती का त्या डोळ्याला पाहायचं? तो ते डोळ्याला दिसलं की ते मनामध्ये येऊन लगेच बुद्धीत जातं ते. आणि त्यामुळे आपल्या पवित्र स्थळी बसून सुद्धा किंवा कुठे बसून सुद्धा ते विचार आपल्या मनातून जात नाही. आपण म्हणतो ना की बघ आम्ही जपायला बसलो, अमुक करायला बसलो की
की ते आमच्या मनातून जातात. मनात दुसरे विचार येऊन जातात. तर ते दुसरे विचार येण्याकरता डोळे आणि कान हे जे 2 इंद्रिय आहे, त्याचं आणखीन एक उदाहरण सांगतो. चिंच दिसली की तोंडाला पाणी सुटून जातं, कैरी दिसली की डोळ्या. आपण टरबूज पाहिलं की लगेच मन म्हणतं काय मस्त आहे, बुद्धी म्हणते घेऊन टाक ना, तिकडनं येताना नाही सापडलं तर लगेच बुद्धी आपल्याला ते घ्यायला लावते. म्हणून आपल्या या ज्ञानेंद्रियांवर आणि कर्मेंद्रियांवर आपत्ती येऊ नये याकरता देवाची प्रार्थना करायची आहे. हस्तपाद इंद्रियासी पूजा देई ऋषी केशी. माझ्या हात पाय इंद्रियांना ईश्वरा पूजा दे. म्हणून यांनी काय सांगितलं नरसिंह मेहताने मुलींना की तुमच्या घरामध्ये सासू सासरे सुद्धा देव आहे असं समजून त्यांचं कर. येणारा देव आहे, मी देवाचंच करते. देवाचं करताना थकवा येणार, कंटाळा येणार नाही. पण बऱ्याच लोकांना पूजेमध्ये कंटाळा येऊन जातो. कारण पूजा ही अति दीर्घ आणि अति लघु करायची नाही, मध्यम करायची. लघुमुळे उरकवायची सवय लागते आणि दीर्घामुळे कंटाळा येतो. दोन्ही गोष्टी म्हणून विस्तारम न कोरिया. आता बघा काही मंदिरामध्ये आरती 40 मिनटं चालते, 40-45 मिनटं. येणारे लोक काय म्हणतात कुठे जाऊ चालेल. पण तिथे अगदी 7-8 मिनटात आरती होते. त्याने रे इथे पटकन होते, थांबा. ते थांबतात आणि लगेच प्रसाद घेऊन निघून. म्हणून काही गोष्टी विस्तारम न करत. आपण आता रामनवमीला आहे, सगळ्या लोकांचा आनंद असतो. आपण जर 13 आरत्या म्हणत बसलो तर काय होईल? हां, म्हणून विस्तारम न करूया, जास्त विस्तार करायचा नाही. कारण विस्ताराने कार्यामध्ये हे येते, अडथळे निर्माण होतात. आणि लघु केलं तरी अडथळे निर्माण होतात. परवाच्या दिवशी 9:45 झाले होते मागच्या 2 एकादशाला. तो पकवास बरोबर त्याला म्हटलं तू चालला जाय ना. 10ला 5 कमी असताना मी थांबेन म्हणजे थांबेल, कारण कायदा आहे. आता जसं तुम्ही दुसऱ्याला सांगताना वाजवू नका तसं आपल्याला सुद्धा पाळलं. हां, मोठा आवाज करायचाच नाही. आता आतल्या आत ऐकू आलं पाहिजे ते. नाही तर काय करावं लागेल, फक्त बुवाला माईक, बाकीच्यांना माईक बंद. गायनाचार्य असा केवढ्यानं ओरडतो आपण. सप्ताह असला म्हणजे काही पाहतो का? भानगडीचं मुळू नसराबादला ऐकू गेलं पाहिजे म्हणे. आता काय करायचं नसराबादला ऐकून? म्हणून स्वरूपाची स्थिती लक्षात आली पाहिजे. त्यावेळेस आपल्या दोन्ही पुत्रींना हरिओम त्यांनी भगवत भक्तीमध्ये मग्न व्हायला सांगितलं. विवाहाचा प्रभाव त्यांच्यावर होता म्हणून त्यांनी बाजार कमी केला आणि जुनागडामध्ये यत्र तत्र कलात्मक नरसिंह मेहत्याचं चरित्र सगळीकडे होऊ लागलं. नरसिंह मेहत्याला तपास लागला की आपल्याला नावामुळे गावामध्ये सगळीकडे यत्र तत्र देवाच्या ऐवजी आपला प्रचार होतो आहे. म्हणून आता काय करावं? मग भगवंतानी भगवत प्रेम प्राप्त होण्याकरता आणखीन विरक्त होण्याचं ठरवलं आणि भगवंताच्या भगवत प्रेमाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. म्हणून नरसिंह मेहता एका बाजूला जाऊन आपल्याच घराचे दरवाजे बंद करून नाम संकीर्तन करू लागले. त्यावेळेला 2 कोणी मुली गायन करीत असत. त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही इतकं चांगलं गाता पण तुम्हाला अजून देवाचा अनुभव आला नाही, तर तुम्ही नरसिंह मेहत्याबरोबर भजन पूजन म्हणत जा, म्हणजे तुम्हाला देवाचा अनुभव लवकर येईल.
असा प्रचार होऊ लागला नरसिंह मेहता. जसं तुकारामाच्या संगतीला शिवाजी राजांना जायची बुद्धी झाली आणि दृष्ट लोकांनी ती संधी साधायचा प्रयत्न केला. तुकारामांनी ओळखलं आणि जेवढे लोक बसले होते तेवढे शिवाजी करून टाकले. तेवढे लोक शिवाजी करून दाखवले. कोणालाच खरे शिवाजी ओळखता आले. आणि त्या दिवसापासून शिवाजी राजांना तुकारामाने सांगून टाकलं, माझ्या कीर्तनात येऊन बसायचं नाही. परमार्थ नाही. तुम्हाला जो समर्थांनी आज्ञा दिली आहे ती आज्ञा पाळायची. हे उठले सुटले की तुळजापूरला जायचे. समर्थांनी पाहिलं हे तर वाईट आहे. बरं घोड्यावर जायचे, राजाचं रक्षण झालं पाहिजे, तुझ्या गडावर भवानी ठेवतो, जायचं नाही. मोठ्या लोकांनी आणि क्षत्रियाने समारंभ उभा करावा पण स्वतः तिथे जाऊ नये. कारण समारंभात मोठ्या लोकांचा घातपात होण्याची दाट शक्यता. राजीव गांधी असं आहे. म्हणजे म्हणून दुसऱ्याला पाठवत राहायचं, स्वतःने जायचं, आलिप्तता ठेवायची. म्हणून त्यावेळेस हरिगुण गात असताना या दोन मुली नरसिंह मेहत्याला म्हणाल्या की महाराज आम्हाला तुमच्याबरोबर हरीच्या प्राप्तीकरता गुणगण गायचं. म्हणे या. मग आता बाकीच्या लोकांना वाईट वाटलं ते. आणि नरसिंह मेहता मुलींबरोबर भजन म्हणतो म्हणून आक्षेप आणला. कशी अपवाद येतो. काय येतो? अपवाद. आणि तो अपवाद आल्यानंतर मग त्यांनी राजाला सांगितलं. आता हा राजा जो होता ना तो नरसिंह मेहत्याचा भाचाच होता नात्यानं. पण राजाला कोणाचीही तक्रार आल्यानंतर त्याचा खुलासा करावा लागतो. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही नरसिंह मेहत्याला दरबारामध्ये बोलवा मामाला. म्हणून राजदरबारी यांना बोलवलं गेलं. काय सांगण्यात आलं? राजदरबारामध्ये पंडित लोकांची सभा आहे, शास्त्राचा विचार करायचा आहे, तर तुम्ही तिथे या. तर या ज्या मुली होत्या यांनाही घेऊन गेले ते. कारण त्यांना माहिती होतं आक्षेप कोणामुळे आला आहे, यांच्यामुळे. म्हणजे निघून जा. मग त्यांना तिथे घेऊन गेले आणि राजाच्या दरबारामध्ये नामसंकीर्तन करून त्या मुलींचं गायन करवलं आहे. आणि त्या मुली जशा जशा गायला लागल्या तसे ज्यांनी कंप्लेंट केली होती त्यांच्या डोक्यातले ते विचार नष्ट व्हायला लागले. काय केलं? ज्याविषयी विपरीत भावना झाली होती ते भजन म्हणून भाच्याच्याही डोक्यातले विचार गायब झाले, बसलेल्या लोकांच्याही डोक्यातले विचार गायब झाले भजन ऐकल्यावर. कारण त्यांच्यामध्ये ते जे भावपूर्ण होते ते भावपूर्ण तत्व बाहेर पडायला लागले. म्हणून आणि संताचा असं आहे स्वतःचा भाव आणि आणखीन आलेले लोक असतात त्यांनाही भाव प्रगट करून देतात. आणि संताचं कार्य सगळ्यांना पटण्याकरता देव तिथे काहीतरी असा चमत्कार करून देतात की ज्याच्या योगाने लोकांचा भाव पक्का बसून जातो. म्हणून आपल्या सद्गुरूनं दिलेले नियम हे दुसऱ्याला सांगायचे पण लोक म्हणतात. आणि आपल्याला जो अनुभव येतो तो पण दुसऱ्याला सांगायचा नाही, फक्त गुरुला सांगायचा त्यांच्या कानावर. म्हणजे त्यांना कळतं याची प्रगती कुठपर्यंत आलेली आहे. आपण लोक तर पुस्तक लिहून टाकतात मला आलेले अनुभव. मी नर्मदा परिक्रमणाला गेलो तेव्हा शंकर स्वतः मला म्हणत होते जेवला का. ज्याच्या हृदयामध्ये शंकर आहे तो विचारेल जेवला का म्हणून. जर शंकर असते तर तुला भूकच लागू दिली नसती.
कारण ईश्वर इंद्रिय बाह्य आहे, हे इंद्रिय बंद करावे लागतात तेव्हा तो आत दिसतो, तेव्हा तो आत दिसतो. हे इंद्रिय जोपर्यंत मोकळे आहे तोपर्यंत तो दिसत नाही, त्याला अंतर्मुख व्हावं लागतं. बहिर्मुख म्हणजे इंद्रियाकडे मन, आणि अंतर्मुख म्हणजे आत्म्याकडे बुद्धी. ही कल्पना जेव्हा साकार होते त्यावेळेला माणसाच्या स्वरूपामध्ये परमात्मा एवढा बदल केला त्यांनी त्या भजनाने की ज्यांची मनोवृत्ती त्या मुलींबद्दल विचित्र झालेली होती ती मनोवृत्ती बदलवली. मन सहजासहजी बदलत नाही, मन फक्त संतांमुळेच बदलतं. म्हणून संतांचे संगती मनोमार्ग गतीना कळावा श्रीपती येणे पंथे. आणि बोध घ्यायला काय सांगितला? साधू बोध झाला निरोनिया ठेला ठाईच मुरला अनुभवे. आपण साधूला म्हणतो तो थांड करता, जटा काय बांधतान, भस्म काय लावतान, भस्मान कुठे देव मिळतो का, आणि जटाने कुठे देव मिळतो का, असं बोलायला बंद होतं. पण म्हणजे तू वैष्णवच नाही आहे, तुला साधू ओळखता नाही आला. काही लोक अर्थ सांगतात 6 धुवून टाकतो तो साधू, धुतल्यावर डाग पडता, धुतल्यावर जो त्यागून देतो तो साधू. असं आहे, त्यागात निरंतर शांती. ते कोणाचं तरी पेंड्रॉय आहे ना, डोक्यावर जटांचा भार त्याचा आनंद, अमुक आनंद तमुक आनंद असं बोलतात. ते चुकीचंच आहे. त्या गिरीमार्गात तुम्ही गेले की त्या जटाचा भार काय आहे ते तुम्हाला कळेल. ती गाईची केस आहे, ते एवढ्या जटा नाही द्या, त्याच्यामध्ये गाईचे केसांचं रान गाईच्या केसांचं लावलं आहे आणि त्याच्या जटा आहे. जटाजुट शोभित मस्तकावर धारण केले आहे ते गाईचे केस. तिचा गुण काय आहे गाईच्या केसाचा? गाईची शेपूट ज्याच्या अंगावरून फिरवली तो पवित्र होतो. तिच्या शेपटीला धरून पाणी टाकलं तर पितर तृप्त होतात. तिच्या शेपटीवर पाणी टाकून दान दिली तर वैतरणी नदी. म्हणून ते साधू लोक त्या रानगाईच्या ज्या केस आहे त्याचं गंगावन करून मग त्या आपल्या केसांना लावतात. म्हणून जटाभार एवढा दिसतो. काय पहा तुम्ही, ते अमावस्याला पौर्णिमेला दाढी बिडी काढून टाकतात, परत ते जटा लावून घेतात, परत जटा तसंच दिसतात. ते काय काही चमत्कारिक आहे. आणि त्याला काय लावतात? ते वडाचं दूध, वडाचा चीक, त्यामुळे त्याच्यात तुटत नाही. त्या काढतात त्या पानाचा आणि तो लावत राहतात. म्हणून अशा प्रकारे संत बदल करतात. जसं तुम्हाला कोणीतरी सांगितलं मोराचं पीस दक्षिणेला लावलं की पैसे येते की लगेच लावलं. असं आहे. पैशाचं याचं काही का सांगा ना. मनी प्लॅन लावला, ठोकला. पैशाची कुठलीही गोष्ट सांगा तुम्ही, ताबडतोब करता. पण असं कधी कोणी सांगितलं की ज्याला पैसे पाहिजे त्यांनी आईबापाला वागवा, ते नाही चालणार. हे लक्षात आलं पाहिजे की द्रव्याकरता जशी आपण प्रयत्न करतो तसं हे संत ईश्वराकरता प्रयत्न करीत असतात. त्यावेळा नरसिंह सरस्वती आपल्या नरसिंह मेहत्यानं सगळ्यांना उत्तर दिलं. काही शंका राहिले असाल तर शास्त्राचं वचन मला सांगा. आता कोणीच बोलायला तयार नव्हतं. कारण ते हरिनामाच्या कीर्तनानं, हरिनामाच्या गजरानं सगळ्यांच्या डोक्यातले विचार गेले. आणि राजासुद्धा नरसिंहाच्या नरसिंह मेहताच्या चरणावर पडला आणि प्रार्थना केली. नरसिंह मेहता म्हणाले, राजेसाहेब, बाचाने म्हटलं बरं, राजेसाहेब आपण सुखपूर्वक राहा,
आपण जर पडताळणी केली नसती तर सगळ्यांची बुद्धी सुधारली. हा, आपण पडताळणी जी केली आहे ते बरोबर आहे, ते बरोबर आहे. म्हणून तुम्ही शांत राहा, सगळ्यांमध्ये भक्तिभाव होईल असा आशीर्वाद द्या. म्हणाले मग बसा. म्हणून नरसिंहाने मंदिरामध्ये विग्रह करून भगवंताच्या समोर केदार राग गायला. आणि असा केदार राग गायला की सगळे तल्लीन होऊन गेले. आजही पुष्कळ लोक तो राग गातात. भीमसेन जोशी गात होते, लोक तल्लीन होऊन जायचे. हे निसर्ग सुद्धा तल्लीन होऊन जातात, परमात्मा सुद्धा त्या रागामध्ये तल्लीन होऊन जातात. सगळ्यांना उत्साह झाला आणि सगळ्यांनी भगवंताची स्वरूप स्थिती जाणली आणि सगळ्यांनी गळ्यामध्ये कंठमाळा घालून घेतल्या त्या दिवसावर. म्हणून क्वचितच लोक जुनागडमध्ये कंठीरहित असतात. साधारणतः सर्व लोकांच्या गळ्यामध्ये तुम्हाला तुळशीची माळ सापडेलच तिथे. आम्ही गेलो तेव्हा ते विचारलं होतं मी, खूप पाऊस होता त्या दिवशी. सगळे म्हणे त्याच्यात आंघोळ करायची नाही, एक गाडी इकडून गेली, एक गाडी तिकडून गेली, माझी गाडी तिथून गेली, त्या वीरपूरलाही गेली आणि तिकडेही गेली, छोटी गाडी होत्यामुळे. मी त्या दामे कुंडाचं मला महत्त्व माहिती होतं म्हणून मी ते पाणी पडत असताना स्नान केलं होतं. खूप पाऊस होता. तर त्या ठिकाणी तो राग गायल्यानंतर सगळ्यांना आशीर्वाद रूपानं आणि नरसिंह मेहत्याला देवाच्या गळ्यातली माळ अशी निघाली. सगळ्यांनी पाहिली आदंतरीत आणि ती त्यांच्या गळ्यात पडली. आणखीन एकदा राजानं शिक्षा करता असा नेम दिला होता, मंदिर बंद ठेवायचं आणि मंदिरातून माळ आली पाहिजे. तर एकदा मंदिर बंद असताना सुद्धा नरसिंह मेहतानं केदार राग गायला आणि तो राग गाऊन झाल्यावर मंद मंदिरातलं कुलूप लावलेलं असताना सुद्धा भगवंताची माळा जी होती ती माळा नरसिंह आपल्या नराच्या गळ्यामध्ये पडली आणि ते प्रसाद रूप त्यांनी आशीर्वाद रूपानं घेतला. आणि त्या दिवसापासून नरसिंहजी कृतार्थ झाले. त्यांच्याबद्दल लोकांच्या मनातला द्वेष भाव संपला आणि सगळ्या जुनागडचे आतापर्यंत तिथे यवन राजांचं राज्य होतं. आतासुद्धा ते पाकिस्तान बॉर्डरमध्ये जाणार होतं. पण तिथल्या राजाने यवन राजाने काय केलं की मी इथे राहत नाही, हे संताचं गाव आहे, या ठिकाणी भानगड होईल म्हणून स्वातंत्र्यानंतर तो पाकिस्तानमध्ये चालला गेला आणि जुनागड स्वतंत्र झाला. कशी बुद्धी झाली बा, त्याला सोडून द्यायची बुद्धी झाली. तो तिकडे चालला गेला भांगडे फाळणीमध्ये आणि जुनागड हे स्वतंत्र झालं. नाही तर सोरटी सोमनाथ आणि हे वेगळं राज्य झालं असतं. जसं सौराष्ट्र आहे तसं हे वेगळं झालं असतं. तर शेवटी ते सरदार वल्लभभाई पटेलने सुद्धा सौराष्ट्र एकत्र करून घेतलं. म्हणून राष्ट्र शब्द दोनच ठिकाणी आहे, महाराष्ट्र आणि सौराष्ट्र, बाकीचे देश आहे. लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आत्रे म्हणायचे महाराष्ट्र मेला तर कोण वाचेल आणि महाराष्ट्र वाचला तर कोण मरेल. ही जी स्वरूपस्थिती आहे ती सगळ्यांचा स्वभाव सुधारला. आणि मग आता नरसिंह मेहत्याचा या रागाबद्दल सगळेच प्रयत्न करायला लागले की आमच्याकडे म्हणा आमच्याकडे, म्हणून त्यांनी तो राग गहाण ठेवून दिला की अति संकट काळी म्हणेल. आता त्यांच्यावर संकट येईल त्यावेळेला तो राग म्हणणारच नाही ते. मग देव कोणाला तरी सांगेल तो राग म्हटला जाईल आणि त्या रागाच्यातून सुटका होईल. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राई कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही.